मित्रांनो, हे बघा, आम्ही आता ना कष्टभंजन हनुमान साळंगपूरला आलोय ना. तिथे ही हनुमंताची दिव्य भव्य अशी मोठी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. मी थोडीशी झूम करते. हे बघा, हे हनुमानजी आहेत. हे बघा, मी आता हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. मी आता ऊन खूप आहे आणि आता मेन मंदिर आहे. समोर बघा झेंडा लावलेला आहे ना, ते मित्रांनो हनुमंताचं मंदिर आहे. आणि हा हनुमंताचं नाव आहे कष्टभंजन हनुमान मंदिर, कष्ट दूर करणारे. तर तुम्ही बघू शकता. मी आता मंदिराच्या दिशेने जाते. पहिली गोष्ट ना मित्रांनो, इथे सगळं गुजराती भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि मला काहीच कळत नाहीये. सगळं उलट उलट लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला एक पण शब्द, मंदिर फक्त वाचता आला, बाकीचं काय कळलं नाही. तुम्ही बघू शकता, हे कष्टभंजन हनुमंताचं मंदिर आहे. अजून मी गाभाऱ्यामध्ये पोचली नाहीये. बस रोडवर थांबते, त्याच्यामुळे खूप चालायला लागतं. हे बघा, मंदिराला पण कोरीवसं नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा, इथे मला खूप बरं वाटलं, कारण मंदिर एकदम अँटिक पद्धतीत आहे ते. हे बघा, मी आता ह्या मेन हनुमंताचा आहे ना तिकडे पोचली आहे. बघा, आता इथे कॅमेरा अलाउड नाहीये असं लोक आधीच आम्हाला सांगतायत. बघू शकता इकडे तुम्ही. बघा, इथे लाईन लागली आहे. हा उलट्या साईडचा विरुद्ध दिशेचा गेट आहे, पुरुषांचा आहे. त्या बाजूला महिलांचा आहे. हे बघा मित्रांनो, इथे ही अशी एक घुमटी आहे आणि इथे ते म्हणजे नवसाचे जे नारळ आहेत ना ते इथे ठेवतात. तुम्ही बघू शकता. आता ही खूप गर्दी असल्यामुळे ना मध्ये मध्ये माणसं येत आहेत. मित्रांनो, तुम्ही बघा, इथे ना टेम्परेचर आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे या कष्टभंजन हनुमानाच्या मंदिरात ना पाण्याचे फवारे जागोजागी असे बांधलेले आहेत वरून. म्हणजे आपण गोकुळ अष्टमी असते तेव्हा कसं दहीहंडीला वरती एक पाईप लावून खाली सर्व मुलं लोक आंघोळ वगैरे, म्हणजे नाचताना जे हंडी फोडताना जे मुलं असतात ते सगळे कसे त्याच्या खाली आंघोळ करतात, तसं इथे ना जागोजागी पाण्याचे फवारे असे दोरी लावून मारलेले आहेत. हे बघा, ही जी दोरी लटकते आहे ना वरती, ते सगळे पाण्याचे फवारे आहेत. कारण टेम्परेचर आहे. भाविक श्रद्धाळू जे सगळे येतात ना ते इकडे एकदम म्हणजे गरम आणि तापलेलेच असतात. ते डोक्याने पण तापलेलेच आहेत आणि तिथे टेम्परेचरमुळे पण तापायला झालंय. पण एवढं भव्य दिव्य हे असं मंदिर आहे आणि बघून खूप बरं वाटलं मला. मी खास मुंबईवरून, मालवणवरून मुंबईला आणि मुंबईवरून अहमदाबादला, गुजरातला कष्टभंजन मारुतीला भेटायला आली आहे. हे बघा, माझी इच्छा होती आणि आज पूर्ण झाली. मी खूप नशीबवान आहे, कारण इकडे म्हणतात ना बुलावा आल्याशिवाय येत नाहीत लोक. मित्रांनो, कष्टभंजन हनुमंताचं दर्शन घ्या. हे मेन आहे कष्टभंजन हनुमान. मी पोचली आहे गाभाऱ्यामध्ये आणि हे हनुमानजी आहेत. ओम हनुमते नमः. हे बघा, हे कष्टभंजन हनुमानजी आहेत. तुम्ही बघू शकता. दर्शन करून घ्या. हे दर्शन करून घ्या. हा मेन गाभारा आहे आणि हे कष्टभंजन हनुमान, सर्वांचे कष्ट दूर करणारे कष्टभंजन हनुमान.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आता इथे पुन्हा शूट करायला आली आहे. हे बघा, इथे बघा, हे कष्टभंजन हनुमान महाराज आहेत, ज्यांना दादा म्हणतात. म्हणजे हे आपण कसं हनुमंताला मारुती म्हणतो, इथलं फेमस नाव दादा. म्हणजे कोणाला पण सांगितलं नाही इकडे तर इथले लोक म्हणतात आपकी जो इच्छा आहे दादा को बोल देना, दादा पूरा करेंगे. तर मी त्यांना विचारलं दादा कोण, तर ते बोलले हनुमान जी बैठे उसी को हम दादा बोलते. म्हणजे इथलं ते फेमस आहे दादा. हे बघा, दादा म्हणजे हे हनुमानजी, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे कष्टभंजन हनुमान महाराज की जय. तुम्ही बघा इकडे. आणि आता 10 वाजले आहेत सकाळचे आणि इथे श्री कष्टभंजन देव भोजनालय आहे. हे जिथे बघा पायऱ्या दिसत आहेत, हे सर्व डोअर आता बंद आहेत. 11 वाजले ना की मित्रांनो, हे डोअर आहेत ना ते ओपन केले जातात. 11 वाजता इथे महाप्रसाद असतो. आलेले सर्व भाविक पर्यटक सर्व इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. 11 ते 12 1 तास असतो. मी आता सावलीत उभं राहून हे शूट करते कारण एवढं टेम्परेचर आहे की मोबाईल पण हँग होतोय, कॅमेरा पण हँग होतोय. हे बघा, सावलीत उभं राहून मी आता जरा असं शूट करते कारण मला पण चक्कर यायला लागली. हे बघा, हा खूप मोठा परिसर आहे आणि तिथे हे कष्टभंजन हनुमान. हे बघा, इथे ना आम्ही आता 11 वाजले सकाळचे, जेवायची लाईन चालू झाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता. ही जेवायची लाईन आहे, खूप गर्दी पण आहे. हे बघा, आता जेवायच्या लाईन मध्ये चालली आहे मी. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सर्व मित्रांनो, हे बघा आता जेवण चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा हॉल आहे इकडे आणि एकदम मस्त आहे. स्टीलच्या खुर्च्या आहेत, स्टीलचं टेबल आहे बसायला, जागा पण रिकामी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे हे माणसं बसले आहेत. हे बघा, हे माझं जेवण आहे. जेवणामध्ये काय आहे, शिरा, पावट्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि वरण आहे. चपात्या पण आहेत पण मी घेतल्या नाही. बघा इकडे बघा, एका वेळेला 5-5 हजार 10-10 हजार माणसं सुद्धा बसतात. एवढा भव्य दिव्य हॉल आहे आणि एवढ्या सीट रिकामी पण आहेत, बघू शकता. म्हणजे मला हे जेवणाचा प्रकारच खूप आवडला. बऱ्याच ठिकाणी मी गेली पण आहे पण असं स्वच्छता आहे इकडे भरपूर. महाप्रसादाचा लाभ मी पण घेते. मित्रांनो हे बघा, श्री कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर गोशाला प्रवेशद्वार. आता हे बघा, शनि के दिन तेल मत डाली, मंगल के दिन पति का कपड़ा मत धोना. हे बघा तुम्ही इकडे हे मेन प्रवेशद्वार आहे आणि मी आता हे तुम्हाला इथे दाखवते आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता कष्टभंजन हनुमान मंदिर आहे ना, त्याच्याच मागे ना त्याच मंदिराची गोशाला पण आहे. भरपूर अशा गायी आहेत, त्यांची वासरं आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे पण एक आहे ना मंदिर आहे जे कष्टभंजन हनुमान आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. आता मगाशी मी त्याचा व्हिडिओ बनवला होता पण तो लंच टाइम होता ना महाप्रसादाचा, त्याच्यामुळे तो दरवाजा बंद होता. आता तो दरवाजा उघडला आहे. किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे.
कष्टभंजन हनुमानाची मूर्ती आहे आतमध्ये. हे बघा, थोडस जवळ जाऊन मी दाखवते. हे मेन आहे, तुम्ही बघू शकता. गोल्डन म्हणजे गोल्ड असं आहे आणि त्याला सिक्युरिटी आहे. बघा, दर्शन करून घ्या. बघू शकता, दर्शन झाल्यानंतर ना इकडे सगळे विश्रांती करायला किंवा लांबून येणारे पर्यटक असतात ना, ते इथे सगळे विश्रांती करण्यासाठी बसतात. थकून वगैरे येतात, लांबून येतात. हे बघा, हे पण मंदिराच्या बाजूला असं एक हनुमंताचंच मंदिर आहे, पण ते असं पर्यटकांना बसण्यासाठी. त्याचा आता हा मेन डोअर आहे तो बंद आहे. बघा, त्याचे नक्षीकाम पण तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाण्याचे फवारे इकडे सोडलेले आहेत. असे ना ह्या पूर्ण मंदिराच्या इथे पाण्याचे फवारे सोडलेले आहेत, कारण इथे टेम्परेचर खूप जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा. तुम्ही बघितलात ना, पाण्याचे फवारे इथे सोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे आहे ना हनुमंताची बघा बसलेली अशी दिव्य भव्य मूर्ती आहे आणि याला शेंदूर असा लावलेला आहे बघा. आणि ह्याचा जो उजवा हात आहे ना, तो असं त्याला एक पोकळ असा होल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोललेला अख्खा नारळ टाकू शकता. आणि त्याच्यातून नंतर ह्या हाताच्या इकडून बघा, ही एक असा चौकोनी पेटी आहे. तिथून आहे ना म्हणजे ते तुटलेलं वळ येऊ शकतं. तुटलेलं वळ येतं. याच्या उजव्या हातामध्ये अख्खा नारळ टाकला ना, तर या हातातून म्हणजे ते आतमध्ये त्याच्या पोटातून तुटून नारळ येतो आणि तो इकडून बाहेर पडतो. असं इथे म्हणजे मी बघितलं, लोक अख्खा नारळ याच्या हातामध्ये टाकतायत. त्या हाताला होल आहे आणि त्याच्या तो असा आतमध्ये जाऊन इकडून तो नारळ पडतो खाली आणि तो फोडून पडतो. म्हणजे हे कसं, म्हणजे त्यांची काय श्रद्धा आहे, बघू शकता. हे बघा, हे मंदिराचा वरचा भाग आहे, म्हणजे आपण जो कळस म्हणतो तो आहे. बाजूला ना तिथेच हे त्यांच्या संस्था आहेत. कष्टभंजन हनुमंत मंदिराच्या म्हणजे बाहेरच आहेत. त्याचा जो एरिया आहे तिथे तुम्ही बघू शकता. इथे आता ह्यांचं हे बोर्ड आहे. टेम्परेचरमुळे मी माझा कॅमेरा पण इकडे उन्हामध्ये नेला ना, आता हँग होतो. हे बघा, हे बघा, श्री कष्टभंजन देव. आता हे थोडं झूम केलं मी. तुम्ही बघू शकता इथे पण किती छान आहे. खूप म्हणजे खूपच छान आहे. असं मथुरा असताना मथुऱ्याला गेल्यासारखं वाटते इकडे. मथुरा पण ऍक्च्युली मित्रांनो हे अहमदाबाद गुजरातमध्ये आहे. साळंगपूर म्हणून गाव आहे, तिथे हे कष्टभंजन हनुमान मंदिर आहे. जागृत आहे आणि सर्व कष्ट हरणारं आहे. हे बघा, तुम्ही बघून घ्या. पूजापाठ काउंटर आहे इकडे. हे बघा, इथे आहे ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे दरवाजाला लावायच्या पट्ट्या आहेत. ओम नमो हनुमते भयभंजनाय सुख कुरु फट स्वाहा. 20 रुपयाला एक पट्टी आहे. हे पण मी घेतले आहेत आमच्याही दरवाजाला लावायला. तुम्ही बघू शकता. आणि मी जे मित्रांनो तावीज म्हणते ना, ते हे आहेत बघा. हे बघा, तावीज म्हणजे ते अशी एक स्टीलची किंवा जर्मनची, पितळेची, असे ते वेगवेगळ्या मटेरियल मध्ये छोटे छोटे डबे आहेत आणि ते काळे धागे आहेत त्याला. बघा, जोडी गोल्डन जोडी घेतली तर 10 रुपये आहे. नुसती जोडी पण 10 रुपये. आणि ते कसली जोडी 350 रुपये आहे. ती मी आता त्यांना विचारते. तर हे काउंटरवरचे दादा आहेत, हे इकडे आले आहेत. त्यांना घाम लय आलाय, ते घाम पुसतायत. जरा फ्री झाले की त्यांना विचारते. इकडे आहे ना हे लॉकेट आहे, ते बघा.
हे लॉकेट आहेत 30 रुपये 40 रुपये. हे बघा असे, हे बघा, हे बघा. इथे बघू शकता, इथे सर्व हे बाईकला लावायचे, म्हणजे स्कूटरला, गाडीला वगैरे लावायचे, 4 व्हीलरला लावायचे सगळे लॉकेट आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, इथे हे जे धागे आहेत ना ते पण दिले जातात. हे बघा, हे आहेत ना सर्व धागे. बघा इकडे पण आहेत. हे आहे ना हनुमानजीच्या चरणाला स्पर्श केलेले आहेत. हे बघा, तावीज टाईप आहेत ते, म्हणजे तावीज म्हणजे एक अशी डब्बी आहे आणि ते काळ्या धाग्यामध्ये बांधलेले आहेत. आणि हे सगळे कष्टभंजन मारुतीला ना चरण स्पर्श केलेले आहेत. प्रसाद आणि आशीर्वाद म्हणून लोक घेऊन जातात आणि स्वस्त पण आहे, 10 रुपये 20 रुपये असे. तुम्ही इथे बघू शकता. हे जे झाकण तुम्हाला दिसतंय ना, हे जे झाकण आहे ना ते पितळेचं झाकण आहे. हे पितळेचं झाकण आहे ना, ती विहीर आहे आणि या विहिरीवरती तो कष्टभंजन हनुमान आहे. बघा, व्हिडिओ नीट काढायलाच मिळत नाही. हा जो कष्टभंजन मारुती आहे तो ही विहीर आहे. पितळेचं झाकण आहे या विहिरीला. हे बघा, तुम्ही दर्शन घ्या. हे एकदम पवित्र जल आहे, सगळे कष्ट दूर होतात. हे झाकण म्हणजे ही विहीर आहे, त्याला झाकण लावलेलं आहे. अजून एक तुम्ही मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता, मी दरवाजावरती लावण्यासाठी ना ही प्लेट घेऊन आली आहे, 2 घेऊन आली आहे. हे बघा, त्याच्यावरती पण असं लिहिलेलं आहे, ओम नमो हनुमते भयभंजनाय सुख कुरु फट स्वाहा, म्हणजे ते त्यांचा मंत्र आहे तो. आणि त्याचा फोटो पण आहे. हे बघा, कष्टभंजन मारुतीचा फोटो पण आहे त्याच्यावरती. हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये, हे मी 2 पेन घेऊन आली आहे. म्हणजे याच्यामध्ये ना लाल कलरचं पेन आहे आणि त्या पेनावरती पण बघा सेम टू सेम असेल, म्हणजे पेन ह्या बॉक्सवरती नाही, बॉक्सवरती तर लिहिलेलं आहेच, पण मी थोडंसं झूम करून दाखवते. श्री कष्टभंजन देव आणि साळंगपूर, म्हणजे त्या पेनावरती पण हा शब्द लिहिलेला आहे. मी ते म्हणजे सॅम्पलसाठी पण तिथे पेनं ठेवलेले आहेत. आणि म्हणजे त्या हनुमंताचं नाव, म्हणजे मुलांनासुद्धा परीक्षा वगैरे असेल किंवा ती मुलं आजारी पडतात शाळेत जाताना, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, तर तिथे ते म्हणजे एकदम स्पष्टीकरण देऊन सांगतात. ते सिद्ध केलेले आहेत. हे पेनं पण सिद्ध केलेले आहेत. म्हणजे या पेनांनी जर म्हणजे आपण कुठलंही कार्य केलं तर ते सफल होतं. आणि म्हणजे तिथे सांगतात म्हणून नाही, या सगळ्या गोष्टींचा ना मित्रांनो मलाही अनुभव आहे. कारण याच्या आधी मलाही कोणीतरी गिफ्ट म्हणून हे दिलं होतं. आता मी बऱ्याच वस्तू दाखवते आहे तुम्हाला, तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, त्या नंतर पुढे मी सांगते 2 शब्द. हे बघा मित्रांनो, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, रेड रोज हा एक अत्तर आहे आणि हे देवपूजेमध्ये वापरला जातो. देवपूजेमध्ये म्हणजे कुठल्याही देवांना लावण्यासाठी, किंवा विष्णू, हनुमंताला पण खूप प्रिय आहे. आणि हे तिथे हे जे मी दाखवते आहे ना सगळे वस्तू आणलेले प्रोडक्ट, ते सगळे तिथे सिद्ध केलेले आहेत. असं नाही की तिथे आता हे सेम टू सेम दिसायला इकडे पण कुठे तुम्हाला मिळू शकतात, पण हे सगळे सिद्ध केलेले आहेत. तसं तिथे लिहिलेलं पण आहे आणि तिथे जे त्यांचे कर्मचारी आहेत ते सर्व सांगतात पण. आणि मला स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून मी एवढं मालवणमधून, कोकणातून अहमदाबादला गेली, तिथून साळंगपूरला गेली आणि कुठे कुठे जाऊन पोचली एकदा. म्हणजे माझी इच्छा पण होती, त्याच्यामुळे म्हणतात ना बुलावा आला की माणूस बरोबर तिथे जाऊन पोचतो. आणि हे बघा मित्रांनो, साळंगपूरवरून येताना ना कष्टभंजन हनुमंताचे 2 फोटो मी घेऊन आली आहे. एक आमच्या घरी हॉलमध्ये लावायला आणि एक ही आमचे परिचित आहेत, त्यांनी आणायला सांगितली होती मला, तर मी आणताना दोन्ही सेमच आणले. किती सुंदर मूर्ती आहे बघा. मंत्र पण लिहिलेला आहे त्याच्यावरती, मी जरा झूम करते. ओम नमो हनुमते भयभंजनाय सुख कुरु फट स्वाहा असा हा मंत्र आहे. म्हणजे ह्या फ्रेमवरतीच लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मी हे ना रक्षा कवच, म्हणजे हे आता हे दिसताना असं तावीजसारखं दिसतंय, पण हे रक्षा कवच आहे. ती जी डबी दिसते आहे, हे बघा, ही जी डबी आहे ह्याच्यामध्ये तिथे पण असं लिहिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. साळंगपूर असं लिहिलेलं आहे आणि हनुमंताचं नाव पण आहे एका बाजूला.
असं हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, हेच ह्याचं रहस्य म्हणजे असं आहे. आता मी म्हणजे ज्या वस्तू मी घेऊन आली ना, त्याचं प्रत्येकाचं मी स्पष्टीकरण सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये. हे जे काळ्या धाग्यामध्ये आहे ना, तर मी त्या पुजाऱ्यांना विचारलं की हे जे डबीमध्ये भरलेलं ह्या धाग्यांमध्ये जे रक्षाकवच आहे त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे नेमकं, असं मी जाऊन विचारलं तिथे. तर ते गुरुजी मला बोलले ते कष्टभंजन हनुमान आहे ना, त्याला म्हणजे जेव्हा आंघोळ घालतात तेव्हा तेलाने आणि शेंदुराने त्याचा अभिषेक केला जातो. आंघोळ घातल्यानंतर त्याला लावलं जातं, लेप लावला जातो. आणि तो लेप असतो ना, तो त्याच्याच अंगावर म्हणजे आता ह्या शनिवारी किंवा मंगळवारी लावला तर तो पुढच्या शनिवार मंगळवारपर्यंत तसाच असतो त्याच्या अंगावरती. आणि तो पुढच्या शनिवारी आणि मंगळवारी जेव्हा तो उतरवला जातो म्हणजे तेव्हा दुसरा लेप त्याला लावायचा असतो. आणि तेव्हा तो पहिला लेप काढला जातो. तो पहिला लेप जो काढतात ना, तो ही जी डबी दिसते आहे ना चांदीच्या कलर, बघा चांदीची म्हणजे ही मी आता ह्या चांदीच्या डब्या घेऊन आली आहे. आणि तिथे नॉर्मल पण आहे. चांदीच्या डब्या तुम्ही जर घेतलात ना तर 250 रुपयाला एक आहे, 250ला. आणि नॉर्मल तुम्ही म्हणजे पितळेच्या कलरची पण आहे आणि सिल्वर कलरची पण आहे. ते 10 रुपीजला आहे, खूप स्वस्त आहे. आणि प्रत्येकाने म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आणावं. मी चांदीच्या डबे घेऊन आली आहे आणि मी 5 घेऊन आली ॲक्च्युली. आणि म्हणजे जागृत आहे हे जेव्हा हे रक्षाकवच गळ्यात बांधलं जातं ना मित्रांनो, म्हणजे आपल्यावर असलेली म्हणजे काही वाईट शक्ती किंवा म्हणजे सर्वच वाईट शक्ती म्हणा किंवा काही जे अडचणी असतील त्या सगळ्या संकटाचा हा संकटमोचन मारुती ते सगळं विघ्न दूर हटवतो. म्हणजे गळ्यात ते एक प्रकारचं ना सुरक्षा कवचच आहे. तुम्ही तिथे नक्की जा आणि त्या मंदिराला भेट द्या. ते लांब आहे भरपूर आपल्या कोकणापासून. आणि बापरे, गुजरातचं टेम्परेचर 49, म्हणजे जिथे आमचं हॉटेल बुक होतं तिथे अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या तिथे थोडंसं म्हणजे एक रिक्षाने आम्ही गेलो. आमचं हॉटेल तिथे बुक होतं. तिथे 49, 50 एवढंच टेम्परेचर होतं. आणि आपल्या महाराष्ट्राचं त्याच्या मानाने खूपच कमी आहे. तिथे असं वाटतं आहे की नुसतं लावा उसळतो आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली खूप चांगल्या ठिकाणी आम्ही गेलो, पण चुकीच्या वेळेला गेलो. चुकीच्या वेळेला म्हणजे तिथले गुरुजी पण बोलले की तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये इकडे आलात तर तुम्हाला अजून जास्त म्हणजे सुखकर आनंद मिळेल असं. आणि मित्रांनो, त्या म्हणजे धाममध्ये तो हनुमंताचा धाम आहे ना, त्या हनुमंताला ना दादा म्हणतात. म्हणजे आपण कुठल्या तरी असं गुरूंना दादा म्हणतो, पण तिथे बोलल्यानंतर दादा तुमचं खूप चांगलं करतील, दादांचा आशीर्वाद आहे, हा दादांचा तावीज आहे म्हणजे रक्षा कवच, दादांच्या चरणाला स्पर्श केलेलं पाणी आहे. तर दादांच्या म्हणजे हनुमंताच्या असं म्हणजे ते लोक म्हणजे तिथे त्यांचं ते बोलण्याची अशी पद्धतच आहे. म्हणजे नाव आहे त्या हनुमंताचं दादा. तर म्हणजे मला ना मित्रांनो स्वतः या गोष्टीचा अनुभव आहे. कारण मला ही जी पाण्याची बॉटल आहे ना ती एका परिचित व्यक्तीने मला दिली होती, जे तिकडे गेले होते. आणि खूप चांगला अनुभव आला मला. नक्की तुम्ही भेट द्या आणि या वस्तूसुद्धा तुम्ही घ्या. असं नाही की तुमच्या बजेटमध्ये नाही आहेत. हे तावीज पण जे दिसत आहेत ना 10 रुपयाला एक आहे. आणि हनुमंताच्या अंगाची बॉडीची जी मळ असते, मळ म्हणजे त्याला जो या शनिवारी आणि मंगळवारी त्याला जो हे चढवला जातो म्हणजे शेंदूर आणि तेल, ते सर्व त्या डबीमध्ये म्हणजे पुढच्या शनिवारी 8 दिवस त्याच्या शरीरावर त्याच्या बॉडीवर ते तसंच राहिलं जातं. आणि ते 8 दिवसांनी उतरवलं जातं. आणि ते उतरवलेलं जे आतलं जे म्हणजे मळ असतो तो या डबीमध्ये भरलेला असतो. तर हे खूप सुखकर म्हणजे असं आहे. आणि मारुतीचे तर आपल्या जगामध्ये, आपल्या भारतामध्ये नाही जगामध्ये खूप सारे भक्त आहेत, त्याचे फॅन आहेत. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. तर तुम्ही नक्की भेट द्या. थोडं लांब आहे पण तुम्ही नक्की जा. हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे ना ते मी साळंगपूरवरून आणलं आहे. तर ते ना जर एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल आजारपणामुळे तर अंथरुणावर शिंपडलं जातं आणि मग तिथे झोपलं ना की झोप पण शांत लागते, भीती वगैरे मनात येत नाही. आणि हे पाणी हातामध्ये घेऊन प्राशन केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो. काही टेन्शन असेल, डिप्रेशन असेल किंवा काही आजार असतील
तर ते दूर होतात आणि हातामध्ये घेऊन हे पाणी प्राशन पण केलं जातं. तर मित्रांनो, मी तुम्हाला कष्टभंजन हनुमंताचं म्हणजे तिथून काय आणलेले वस्तू आहे ते तुमच्याशी मी शेअर केल्यात, त्याच्याबद्दल माहिती सांगितली, मारुतीचं दर्शन घडवून दिलं. तर तुम्ही अजूनही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करताना हाईप करायला विसरू नका. हाईप आठवणीने करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.